नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनून सज्ज आहे आणि या महिन्याच्या शेवटी या विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी अनेक वर्षापासून स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. मात्र ही मागणी शासकीय कागदोपत्रीमध्ये दिबा पाटील यांचं नाव कुठे दिसत नाही अशी शंका आल्यामुळे नवी मुंबईतील नागरिक विकास पाटील यांनी कोर्टामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया काय, आंदोलनाचं फलित काय होणार आहे, दिबा पाटील यांचं नाव लागणार आहे की नाही, या संपूर्ण गोष्टीची काय प्रक्रिया आहे, काय आतमधला सावळा गोंधळ आहे आणि काय परिस्थिती सध्या परिस्थिती, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्थानिक भूमिपुत्र राजाराम पाटील. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बघूया आपण ती काय म्हणतात. सर, काय संपूर्ण हा विषय आहे आणि सध्याची परिस्थिती काय, दिबा पाटील यांचं नाव लागेल नाही लागेल किंवा काय नेमकं अडलंय कुठे, काय सांगाल? आपल्याला कल्पना आहे की लोकनेते दिबा पाटील हे इथल्या प्रकल्पग्रस्तांचे सगळ्यात मोठे नेते आहेत. इतके मोठे नेते आहेत की ज्यावेळी पहिल्यांदा सिडकोच्या माध्यमातून नगरविकास खात्याने सध्याचे नगरविकास मंत्री, त्यावेळचे पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमध्ये असा ठराव घेतला की या विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं. त्यावेळी इथल्या लोकांनी हिंदुत्वापेक्षा दिबा पाटलांचा विचार मोठा आहे असं मान्य करून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध केला आणि सांगितलं की आमचे नेते, आमचे पितामह हे लोकनेते दिबा पाटील आहेत आणि त्यांचं नाव लागलं पाहिजे असा आग्रह धरला. लाखोंची आंदोलनं झाली आणि या विमानतळामध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांची जमीन गेलेली आहे, समुद्र गेलेला आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. आणि मग त्यांची आता प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही आमच्या जमिनी जर घेतल्यात तर या भूमीला जी आमची अस्मिता आहे ती अस्मिता म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं, ही प्रामाणिक इच्छा आहे. जगातल्या कुठल्याही भूमिपुत्रांची अशीच इच्छा आहे, तशी आमची पण आहे. असं असून सुद्धा लोकसभा झाली, विधानसभा झाली, मी स्वतः 2 वेळा इथून लोकसभा लढलेलो आहे. लोकनेते दिबा पाटील इथले खासदार होते, 2 वेळा, 4 वेळा आमदार होते, पनवेलचे नगराध्यक्ष होते, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते. अशा महान नेत्याचं, जो नेता संविधानिक आहे, आम्ही कुठला बुवा बापूला इथे उभा नाही केलाय की हा बुवा बापूला महाराष्ट्र भूषण द्या, ही आमची मागणी नाही. जे ऑलरेडी राष्ट्रभूषण आहेत, ज्यांनी इथे 12.5% पुनर्वसन कायदा लढून मिळवला, 5 लोक हुतात्मे झाले आणि त्यांनी हा कायदा केला आणि त्याच्यामुळे भूसंपादन कायदा 2013चा पायाभरणी झाली. असे राष्ट्रीय नेते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव कुठल्याही अर्थाने नाकारण्याचा म्हणजे एकही कारण सरकारला नाही. असं असताना लोकसभा विधानसभा होऊन नाव लागत नाही आणि यामुळे लोक इथले चिडलेले आहेत. आणि आपण आता उल्लेख केला, ॲडव्होकेट विकास पाटील हे आमचे बंधू आहेत, मित्र आहेत. यांनी तरुणांची जी उत्कंठा आहे ती उत्कंठा अधिक ताणली जाऊ नये आणि म्हणून न्याय व्यवस्थेला आता विचारलंय की राज्य शासन सांगताय आम्ही ठराव घेतलाय तर नाव का नाही मिळत, हा प्रश्न आहे. कारण नाव द्यायला तुम्हाला काय कोट्यावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करायची नाही, कोणाला पैसे द्यायचे नाही. ही फक्त लोकांची अस्मिता आहे, भूमिपुत्रांची अस्मिता आहे. एवढा निर्णय तुम्हाला नाव द्यायला उशीर लागत असेल तर अटल बिहारी वाजपेयी हा जो ब्रिज झाला हा मागून झालेला आहे, त्याचं नाव तुम्ही जिथं समुद्राशी कुठल्याही पंडितांचा ब्राह्मणांचा संबंध नाही त्यांचं नाव दिलं. JNPTला पंडित नेहरूंचं दिलं, पण ज्या JNPTसाठी, ज्या सिडकोसाठी आमचे लोक हुतात्मे झाले त्यांचं नाव का मिळत नाही, हा इथल्या ओबीसी, आगरी, कोळी, बंजारांना पडलेला मोठा प्रश्न आहे. सर, आता तुम्ही संपूर्ण जी माहिती देताय या बाबतीमध्ये आता तुम्ही एअरपोर्टच्या ह्या पूर्ण दिवालवर बघताय MA म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हाच उल्लेख आहे. कुठे वाटतंय सर हा वाद येत्या काळामध्ये चिघळेल आणि संघर्ष फार मोठा होईल, काय वाटतं सर? नाही, वाद चिघळेल असं म्हणण्यापेक्षा वाद ऑलरेडी चिघळलेला आहे. म्हणजे काय त्यात राहिलेलं नाही. आता विकास पाटलांची जी याचिका आली त्या याचिकेने हे सिद्ध केलं की लोकांचा विश्वास आता सरकारवर राहिलेला नाही. कालच तुम्हाला माहित आहे की ओबीसी मध्ये घुसखोरी करणारा आदेश, म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांची जे आरक्षणाला पात्र नाहीत असं सुप्रीम कोर्ट, आपलं संविधान म्हणतंय, मागासवर्गीय आयोग म्हणतंय, त्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारने संविधानाच्या विरोधी जाऊन निर्णय घेतला. मग संविधानिक नेता आहे जो ओबीसी आहे, त्या ओबीसी नेत्याचं नाव का मिळत नाही, अशा प्रकारचा असंतोष सगळ्या महाराष्ट्रात आहे. परंतु आगरी कोळी लोकांना लोकनेते दिबा पाटलांच्या पुनर्वसनाच्या कायद्यामुळे थोडं सुख आलेलं आहे, ते समृद्ध झालेले आहे. आणि समृद्ध झालेला माणूस, पोट भरलेला माणूस आंदोलन करत नाही, हा जगाचा म्हणजे सिद्ध झालेला सिद्धांत आहे.
त्याच्यामुळे लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. पण आंदोलन करण्यासाठी ज्या काळात दिबा पाटील साहेबांनी 84 साली ज्या पद्धतीने लोकांना घडवलं होतं, असं घडवणारा नेताच राहिलेला नाही. त्याच्यामुळे लोक सुखी आहेत, समृद्ध आहेत, शांत आहेत. पण आज ना उद्या हा प्रश्न तरुण विचारतील. सिर्फ या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षांचे आमदारही आहेत, खासदारही आहेत, बाजूच्या रायगडमध्ये देखील सुनील तटकरे हे पण तुमच्या मित्र पक्षाचेच आहेत, मंत्री आहेत या ठिकाणी. मग काय होतंय या ठिकाणी संपूर्ण आपल्या ताब्यात असताना हे का याला का विलंब लागतो काय वाटतं? काय हे जरी आमदार मंत्री जरी असले तरी जे आमचे गुरु ज्यांनी दिबा पाटलांनी सांगितलं की आमच्या ओबीसीचे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्यांना गुरु मानलं. आणि आमच्या गुरुंनी सांगितलंय की ओबीसी समाज मुळात गुलाम आहे. त्याच्यामुळे सामान्य माणूस तर गुलाम आहेतच, परंतु आमचे राजकीय नेते हे महागुलाम आहेत. आणि म्हणून गुलाम कधीही ताटमानेने समोरच्या सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारत नाही. त्याचा हा परिणाम आहे. त्याला मी आमच्या नेत्यांना मी अधिक वाईट बोलत नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलाम म्हणून दिलेली ती शिवी नाहीये. त्याने सांगितलंय तुमच्या आतमध्ये कोण आहे, म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात की ह्या उच्चवर्णीय लोकांचे गुलाम आहेत ते ओळखा. भाजपा हा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, 2 राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांनी कधी ओबीसीना न्याय दिलाय हो, कधी शूद्रांना न्याय दिलाय, कधी एका शूद्राचं नाव मुंबई कोणाची, आगरी कोळी भंडाऱ्यांची, कुणब्यांची, ईस्ट इंडियन लोकांची. पण मुंबईमध्ये असं कुठल्या रस्त्याला नाव आहे की दिबा पाटलांचा आहे, दत्ता पाटलांचा आहे, नारायण नागू पाटलांचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांची नावं मिळतात कारण बाबासाहेब आंबेडकर समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करतो. तो संघर्ष आम्ही पण करत होतो एका काळी. पण ज्यांनी आमच्यासाठी संघर्ष केला, ज्यांनी आम्हाला करोडपती बनवलं, प्रत्येक घरात करोडपती माणूस उभा केला लोकनेते दिबा पाटलांनी, त्यांच्याविषयी कृतज्ञता इथला समाज विसरलेला आहे आणि तो इथल्या हिंदुत्वाचा गुलाम झालेला आहे असं म्हणायची वेळ आली. तर आपण पाहिलं राजाराम पाटील यांचे जे संवाद साधताना त्यांनी सांगितलेलं ओबीसी जो आमचा समाज आहे किंवा आमचा आगरी कोळी जो सत्ताधारी समाज आहे तो भारतीय जनता पक्षाचा गुलाम झालेला आहे अशी थोडक्यात त्यांनी उद्विग्न भावना व्यक्त केली. आणि येत्या काळामध्ये हे आंदोलन ऑलरेडी उग्र झालेलं आहे, चिघळलेलं आहे. आता पुढील काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल की दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देण्यात येतंय की नाही, की स्थानिक भूमिपुत्रांचा संघर्ष येत्या काळात किती वाढेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. लोकसेवा मराठी करता अनिल काकडे, नवी मुंबई.